कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब. खेड तालुक्यातील वेरळ खडकवाडी परिसरात सलग 2 घरफोड्या झाल्याने एकच खळबळ उडालेली आहे. या घटनांमुळे नागरिक चांगलेच भयभीत झालेले आहेत. अज्ञात चोरट्यांनी बंद घरे कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाटे फोडली. यात 60,000 रुपये रोख रक्कम, 2 तोळ्यांची सोन्याची चेन आणि 1 तोळ्याची सोन्याची अंगठी असा एकूण 3,60,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. ही घटना बुधवार दिनांक 24 डिसेंबरच्या दुपारपासून गुरुवार दिनांक 25 डिसेंबरच्या सकाळपर्यंतच्या काळात घडलेली आहे. या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच रत्नागिरीहून श्वान पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकांच्या मदतीने परिसरात कसून तपास करण्यात आला आहे. घरमालक दिनेश दिलीप पवार यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा नोंदवलेला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून संशयितांचा शोध घेत आहेत. मात्र खेड तालुक्यात वाढत्या घरफोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांवरती तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागलेली आहे.